घ्या नवरा जर आपण उलट वाचलं तर काय होतं रावण वाईट नव्हता रावणही चांगला होता। तर आपण सुंदर असं नृत्य प्रकार या पुढचा आपण पाहणार आहोत संत आवडीचा सादर करताय तारादेवी केळूस। एकदा आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया या फुगडी मंडळासाठी। टाळ्या वाजवायला अजिबात कंजूसी करू नका कारण ज्या महिला आणि पुरुष टाळ्या वाजवतील त्यांचं आयुष्य 10 वर्षांनी वाढेल। किती 10 वर्षांनी वाढेल आणि ज्या टाळ्या वाजवत नाही त्यांचं आयुष्य 10 वर्षांनी त्यांचं काही कमी होणार नाही त्यांचं आहे तेवढंच राहील। एकदा आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया तारादेवी केळूस।
पुढचं नृत्य आपल्यासमोर सादर करतायत भैरव जोगेश्वरी कुडा या फुगडी मंडळाकडून हे नृत्य आपल्यासमोर सादर होईल. हॅलो गोपिन्यात आमच्या सर्व एवढे झाले की घरातल्या म्हाताऱ्या माणसाने कशा प्रकारे दुर्लक्ष केलं गेलंय व्यक्त होते या गीतातून. त्याचबरोबर आज एकत्र कुटुंब पद्धती कुठेतरी लोप पावत झाली आहे नाही का. पण या एकत्र कुटुंब पद्धतीचे किती फायदे आहेत हेही समजावून सांगतील याच गीतातून. चला पाहूया पुढे गो गोपिनू ग गोपिनू अर्ध्यारती गोपिनू गरबा गरी काया बरी नरकाईच्या
दिंडी नृत्य पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना पंढरीला गेल्यासारखं वाटलंय आणि अशा या सुंदर नृत्यासाठी मेधा तेजस तळेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच
करते ठीक आहे बघा तुम्हाला काय सांगते तुमका सांगतोय ह्या कसं खाताता सांगतोय एक दिवशी इनका ना बोलायलेले मग ती पुराळा की जातं आणि दागिन्यांचं सांगता तुमका सांगतोय माझ्या दागिन्यांचा कपड्याचा दुकानच असा त्यामुळे साडीची गरज नाही आणि दागिन्यांची गरज नाही आणि ना माझ्या भावाने सांगले सोना कसं झाला 80,000 रुपये तोळा परवडतात का दागिने नाही बाय वाईटेच बरे आणि मला ते आवडतं चला तर मग आता स्वप्न दाखवायचे तुमचं काय काय करतात अगं केवढं सपना अगं केवढं सपना अगं केवढं सपना अगं केवढं सपना आता कसा आता गोता अगं केवढं सपना अगं केवढं सपना सारायचा कसा आता गोता हॅलो नीताबाई यांनी देखील खूप तोंडी मारलेली आहेत आमच्या सपनाबाई कशा जेवतात भरून त्याचप्रमाणे त्यांच्या पाहुण्यानंतर कोणी पाणी देईना आणि सपनाबाई यांना कोणी पोचवायलाही जाईना अशा अनेक तोंड्या मारलेल्या आहेत नीताबाई यांनी आणि ज्या दिवशी त्याचं नुकसान होतं त्या दिवशी तो आत्महत्या करतो आणि असं असूनही आपल्या देशात ज्याच्याजवळ पैसे आहे त्याच्याजवळ पैसा आहे पण एखाद्या गरीबाला अन्न घालण्याला एक वेळेस अन्न आपण खायत नाही त्याच प्रकारचा हा संदेश्वर असा हा प्रकार सादर करतोय काळ्या मातीत मातीत लावणी भात कापणार आता भात लागत डुकरांपासून आता कापणार आता कापू घेतो वारे होऊन एकत्र चालू Hello.
आणि बॅकअप खेळांनी गाडी
घेतली घेतला लक्ष्मी हार, अंगठी घेतली वेल घेतले वाजवंतनी बाकी, आंबाड्याला फुले घेतले उगाच नको राहिला बाकी, मोत्याची नथ घेतली तणमणी तोडे, ओ सोने मोत्याचे घेऊन झाले म्हणून चांदीचे घ्यावे तोडे, म्हणून मग जोडवी जोड मासोळ्या पैजण घेतलं बाई, चल्ला वेकलाही घेतला, आता राहिलं नाही काही, घेऊन झाला सारा साज आता करीन मी नट्टा पट्टा, ओ घेऊन झाला सारा साज आता करीन मी नट्टा पट्टा, अगं बाई काही काही घ्यायचं राहिला की बिंदीनी कंबर पट्टा तोही घेतला, झाली खरेदी म्हणून असत होते गाली, तर श्रीनिवासराव म्हणतात कसे अगणिता उठ पहाट तर केव्हा झाली.
रॅली येतील. तर लगेच या आपल्याला ही सहभागी होण्याची संधी आहे. आणि हा शेवटचा नृत्य प्रकार आपण पाहतोय ज्या भैरव जोगुशी कुडा हे जे ढोल पथक आहे त्यामध्ये जोरदार टाळ्या यांच्यासाठी. चला अजून या. नीता श्रीनिवास राऊळ यांना आजपर्यंत हिरकणी पुरस्कार आणि लोककला पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यांना आपण जोरदार टाळ्यांचा निवेदन करूया नीता श्रीनिवास राऊळ यांच्यासाठी. आणि त्या पद्धतीने आपण या अगोदर नृत्य पाहिले सपना केळुसकर आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्यासाठीही एकदा आपण जोरदार टाळ्यांचा निवेदन करूया. खूप चांगला नृत्य प्रकार आणि झोपडी आपल्या समोर या सर्वांनी सादर केलेला आहे. आणि हा शेवटचा झुंबाडा तुमच्या समोर सादर होतं. सहभागी होण्याची शेवटची संधी त्याला ह्या दोन आठवणी आपल्या कॅमेऱ्यामध्ये साठवून ठेवण्याची देखील ही शेवटची संधी आहे. त्यामुळे ही संधी पुन्हा मिळणार नाहीये. लगेच सगळ्यांनी सहभागी व्हा. या स्टेजवर यायची तुम्हाला सुवर्ण संधी मिळते. स्टेजवरती आपण पाहतोय राजकुमारजी तळेकर यांच्या सौभाग्यवती त्यांच्या सुरबाई असे अनेक मंडळी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. तर अजून कळत असेल बघा तरुण पिढी सुद्धा उठली की नाही सांगितल्याबरोबर. चला दुसऱ्या ठिकाणी असणारे प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी पाण्याचे मॅडम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील दीक्षा संघटना तळेरेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. ए माईक दे. त्या काकींना एक गाणं म्हणायचंय. त्या काकींचं गाणं आधी एक होते जरा. सर्वांनी समजून घ्या. मला आवड म्हणून इथे मी आली. पहिली पंचीचा नाग गणोबाला आला राग सजन राग. अगया गणोबाची खीर अगया गणोबाची खीर गवारीची भाजीची सजन राग. अगया
वंदनाची सांगता जशी भैरवी रागाने होते तशी पूर्वीची सांगता ही चिबड्याने होते. चला भाऊ याकडे काही झिबडा पण जाऊच्या आधी सपनाची जरा उदारी लावली आहे. ती उदारी जरा पुरी करते आणि नंतर जाते. मगाशी काय गोयच्या भाषेत नाणं म्हटल्या ना आमच्या पूजेच्या ठिकाणी आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी कासारी गावच्या प्रथम नागरिक निशा नकाशे मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. शिक्षा संघटना तळेच्या वतीने आपलं मनापासून स्वागत. मगाशी काय गोयच्या भाषेत नाणं म्हटल्या ना समजलं तुमचं गोयच्या भाषेत काय म्हटल्यांदा म्हणतात चलता चलता झाली माका रात्री. आता रात जाऊची तर लवकर काय पडा गोयचा कळणार नाही. प्रत्येक वेळी
एक ते दीड जातले आणि कायम उशीर असाच करताना मग सांगताना म्हाका चलता चलता झाली म्हाका राती बरोबर आणि मग याचो काय दियो काय विकता याची गाडी काय विकता मग एवढी घालायची शोधीत बसतात चला तर मग मी गोयच्या भाषेत थोडा म्हणजे माझी हे असते आहे गोय उले असते आहे मी हो किती जाणा पपईची पाना सगळीचं पपनाटा पपना सगळीचं पपनाटा हो किती जाणा पपईची पाना सगळीचं पपनाटा पपना सगळीचं पपनाटा कपाळी किती सजली येते डोली बते कडीना पपना डोली बते कडीना हो किती जाणा पपईची पाना सगळीचं पपनाटा पपना सगळीचं पपनाटा माझी कवळी नजरी डोळी माझा बोंदली पपना माझा बोंदली हो किती जाणा पपईची पाना सगळीचं पपनाटा पपना सगळीचं पपनाटा हात कशी रोजे तुझ हिरो पोरा फिरायचा लो पपना पोरा फिरायचा लो हो किती जाणा पपईची पाना सगळीचं पपनाटा पपना सगळीचं पपनाटा शंकर पाणी बिस्किट खाली बिस्किट कोणी खाली आहा बिस्किट कोणी खाली मैरीच्या नाकात टेम्पो आणतो चिमणी सोडेली आहा चिमणी सोडेली शंकर पाणी बिस्किट खाली बिस्किट कोणी खाली आहा बिस्किट कोणी खाली साबणाचा पुडे टेम्पो आणतो चिमणी सोडेली आहा चिमणी सोडेली सूर्यकांत प्रकाश अमोल जमदाडे अमोल जमदाडे आणि काहीच पार्श्वभूमी माहीत नसताना